आज आपण बघूया रोट कसे बनवायचे। हे जे रोट आहेत ना ते सांगली मिरज या एरियात बेकरीजमध्ये वगैरे भरपूर ठिकाणी मिळतात। मला माहिती नाही तुमच्याकडे याला काय म्हणतात, पण बेकरीतली गोष्ट खाण्यापेक्षा म्हटलं आपण ही घरात सुद्धा बनवू शकतो आणि ही माझ्या आईची रेसिपी आहे। त्याच्यासाठी इथे आपण आपला जो नॉर्मल रवा आहे तो 2 वाट्या घ्यायचा आहे। त्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि ज्या वाटीने आपण सगळं रवा घेतो ना त्याच वाटीने पुढचे सगळे जिन्नस घ्यायचे आहेत। आता हा रवा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये वेलची आणि थोडं जायफळ हे खिसून ॲड केलेलं आहे आणि याला पूर्ण फिरवून घ्यायचं आहे, बारीक पावडर करून घ्यायची आहे। आता ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीच्या प्रमाणात ही गुळाची पावडर ॲड करते मम्मी। त्याच्यातच आपण 1 वाटी गुळाच्या पावडरमध्ये 2 वाट्या दूध ॲड करून घ्यायचं आहे आणि या गुळाच्या पावडरीला पूर्ण विरघळू द्यायचं आहे। हे 1 वाटी खोबरं आहे, सुकं खोबरं, याला सुद्धा वाटून घेतलं आहे मिक्सरमधनं आणि ते आता वाटलेल्या रव्यात ॲड केलेलं आहे। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढे ड्रायफ्रूट्स आवडतात ते सगळे तुम्ही घेऊ शकता, ह्याच्यात काही प्रमाणाची गरज नाही आहे। ह्याच्यात थोडेसे बदाम, काजू, पिस्ता ॲड केलेले आहे। तुम्हाला अजून कुठले आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही ड्रायफ्रूट्स याच्यात ॲड करू शकता। 1 मोठा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा याच्यात ॲड करून घ्यायचं या मिश्रणामध्ये आणि आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। ड्रायफ्रूट्सचं मिश्रण, रवा, सुकं खोबरं आणि जे बेकिंग पावडर वगैरे होतं ते सगळं आपण ॲड केलं आहे। हा आहे खवा, खवासुद्धा पाऊण वाटी साधारण घेतलेला आहे। या मिश्रणात आपण ॲड करून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जसे जसे जिन्नस आपण ॲड करत जाऊ तसं तसं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण पाऊण वाटी हे गाईचं साजूक तूप आहे जे आपण ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे। बाहेर बेकरीमध्ये तूप वापरतात की नाही याच्यावरती खूप डाऊट असतो, म्हणून हे आपण घरात केलेले कधीही बरे असतात आणि एकदम पोटभरीचा ऑप्शन आहे हा। ह्याच्यात आता 1 चमचा खसखस ॲड केलेली आहे आणि जे गुळाचं आणि दुधाचं मिश्रण आहे ते आपण ह्याच्यात ॲड करून जसं लागतंय त्यानुसार आपण मळून घ्यायचं आहे हे सगळं ॲड करून। आणि रवा कसा फुलतो ह्याच्यामध्ये, म्हणजे आपण जसं थोडंसं तुम्हाला ते पातळ जरी वाटलं ना तरी जेव्हा आपण सगळं मिश्रण ॲड करून मळून घेऊ ना त्याच्यानंतर 1 तास आपल्याला त्याला ठेवायचं आहे रेस्ट करायला। त्याच्यानंतर हे सगळं जे रवा आहे ते दूध ॲब्झॉर्ब करेल, त्याच्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन म्हणजे न घेता व्यवस्थित मिक्स करू शकता आणि अंदाजाने मिक्स करा। एकदम पातळ आपल्याला मिश्रण नाही करायचं आहे। आपल्याला ह्याचे बिस्किट करता येतील एवढंसं साधारण आपल्याला मिश्रण ते घट्टसर ठेवायचं आहे। आता 1 तासाने तुम्ही बघू शकता भिजवत ठेवल्यानंतर हे मिश्रण कसं असं घट्टसर झालेलं आहे, जसं कुकी डो असतो ना तसं हे मिश्रण बनलेलं आहे। आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे पेढे बनवून घ्यायचे आहेत आणि बिस्किटासारखं ह्याला थापायचं आहे। एकदमच बारीक नाही करायचं, त्यांना एकदम पातळ नाही थापायचं, आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे जेणेकरून ओव्हनमध्ये जळू नयेत म्हणून, नाहीतर खूप तुम्ही पातळ केलं तर ते जळू शकतात। त्याच्यामुळे मीडियम साईजची थिकनेस आपण ह्याच्यामध्ये ठेवायची आहे आणि असं गोल तुम्ही थापून सगळे गोळे बनवून घ्यायचे आणि ओव्हनमध्ये थोडेसे दूर ठेवायचे जेणेकरून ते एकमेकांना चिटकणार नाहीत। आणि साधारण एक अर्धा तास लागतो बेक व्हायला। तर मी तुम्हाला बेकिंग टेम्परेचर इथे व्हिडिओत दिलेला आहे आणि टाईमसुद्धा दिलेला आहे, तुम्ही अधूनमधून चेक करू शकता। आणि हे आपले रोट तयार झालेले आहेत, मस्त दिसत आहेत। तुम्ही दुधासोबत वगैरे खाऊ शकता। 1 रोट खाल्ल्यावरती खूप असं पोट भरून जातं आणि एकदम पौष्टिक नाश्ता आहे हा। नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।